नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत भाग 2 इयत्ता 9वी त्रिकोण ट्रायंगल्स। मागील भागामध्ये आपण त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या अभ्यासलेल्या आहेत। दोन त्रिकोणांमधील एकाच एक संगतीने दोन कोन आणि समाविष्ट बाजू, तीन बाजू, दोन बाजू व समाविष्ट कोन यापैकी कोणतीही माहिती दिली असेल तर एकमेव त्रिकोण काढता येतो आणि एकाच एक संगतीने या तीन बाबी जर समान झाल्या तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात हे आपण अभ्यासले। कसोटी आपण थोडक्यात एकदा उजळणी करू। कोबाको कसोटी, कोन बाजू कोन। जर एकाच एक संगतीने एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्या कोनांमधील समाविष्ट बाजू अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोन व त्यामधील समाविष्ट बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात। बाकुबा कसोटी, जर एकाच एक संगतीने एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्या बाजूंमधील समाविष्ट कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यामधील समाविष्ट कोन यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात। बाबा कसोटी, SSS टेस्ट, एका त्रिकोणाच्या तीन बाजू एकाच एक संगतीने दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजू एवढ्या असतील तर ते दोन त्रिकोण बाबा कसोटीने एकरूप असतात। कर्णभुजा कसोटी, जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण व एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण व संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप असतात। आता आपण यापुढे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय तसेच काटकोन त्रिकोणाविषयीची प्रमेये अभ्यासणार आहोत। समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, आयसोस्केल्स ट्रायंगल थिअरम। काय प्रमेय आहे बघा। जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोन एकरूप असतात। आपण एक समद्विभुज त्रिकोण काढून घेऊ। त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे। त्याच्या दोन बाजू एकरूप आहेत, बाजू AB एकरूप बाजू AC। आपल्याला काय दिलेलं आहे, त्रिकोण ABC मध्ये बाजू AB एकरूप बाजू AC। आपल्याला सिद्ध करायचं आहे की एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात, म्हणजेच AB समोरचा कोन कोन C आणि AC समोरचा कोन B, म्हणजेच कोन आपल्याला सिद्ध करायचं आहे कोन ABC एकरूप कोन ACB। आपण रचना करून घेऊ। त्रिकोण ABC मध्ये कोन BAC चा आपण दुभाजक काढूया। हा कोन BAC आहे, त्याचा दुभाजक आपण काढला। हा दुभाजक बाजू BC ला जिथे छेदतो त्याला नाव दिलं आपण D। आता हा दुभाजक आहे, म्हणजेच बघा आता दोन त्रिकोण आपल्याला मिळाले, त्रिकोण ABD व त्रिकोण ADC किंवा ACD। तर त्रिकोण ABD व त्रिकोण ACD मध्ये रेख AB एकरूप रेख AC कारण आपल्याला दिलेला आहे। आता BAC हा आपण काय काढला, BAC मधून दुभाजक काढला आणि त्यामुळे हा कोन म्हणजेच कोन BAD आणि कोन DAC हे दोन कोन एकरूप येणार आहेत कारण आपण दुभाजक काढलेला आहे।
आणि म्हणून कोन बीएडी एकरूप कोन सीएडी. आता दुभाजक काढला मध्ये एबीडी आणि एसीडी मध्ये एडी ही काय आहे, सामायिक भुजा, दोन्ही त्रिकोणांची ही सामायिक भुजा, आणि म्हणूनच कोन त्रिकोण एबीडी एकरूप त्रिकोण एसीडी बाजू कोन बाजू, बाकोबा कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. आता हे दोन त्रिकोण एकरूप म्हणून कोन एबीडी बघा हा एकरूप कोन एसीडी, कारण हे एकरूप त्रिकोणांचे संगत कोन आहेत, बरोबर. म्हणून कोन एबीसी एकरूप कोन एसीबी, कारण डी हा बी आणि सी च्या मध्ये आहे, कारण दुभाजक काढलेला आहे आपण, आणि म्हणून आपण प्रूव्ह केलं, सिद्ध केलं की जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील, म्हणजे समद्विभुज जो त्रिकोण असेल, तर एकरूप बाजूंसमोरील कोन एकरूप असतात. पुढचा आपण एक प्रमेय बघणार आहे, काटकोन त्रिकोण 30, 60, 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय. आता काटकोन त्रिकोणामध्ये हा एक कोन 90 अंशाचा आहे, हा कोन 60 अंशाचा आहे आणि हा कोन 30 अंशाचा आहे. तर 30, 60, 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म आपण बघितलेले आहे. तर याचा आपण आज प्रमेय बघणार आहोत. काय प्रमेय आहे बघूया. एका काटकोन त्रिकोणाचे लघुकोन जर 30 अंश व 60 अंश असतील, तर 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता त्याचबरोबर काटकोन त्रिकोणात इतर कोन 30 अंश 60 अंश असतील, तर 60 अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. आपण हे आता प्रमेय पहिलं सिद्ध करू. त्रिकोण एबीसी काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण म्हणजेच कोन बी बरोबर 90 अंश. काटकोन त्रिकोणाचे लघुकोन दिलेले आहेत 30 अंश कोन सी आणि ए हा 60 अंश. म्हणजेच आपल्याकडे पक्ष आहे काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी 90 अंश, कोन सी बरोबर 30 अंश आणि कोन ए बरोबर 60 अंश. आपल्याला काय सिद्ध करायचंय बघा. काय सांगितलंय, 30 अंशाच्या समोरील बाजू. आता 30 अंश हा आहे, याच्या समोरील बाजू म्हणजेच कोणती आहे, ए बी. ही ए बी आणि हा कर्ण आहे. कर्ण म्हणजे हायपोटेनियस, हायपोटेनियस हा आहे कर्ण. तर ही 30 अंशासमोरील बाजू, हा 30 म्हणजेच ए बी ही कर्णाच्या निम्मी असते. म्हणजेच ए बी बरोबर 1/2 AC. आता या ठिकाणी आपण हे सिद्ध करण्यासाठी थोडी रचना करून घेऊ. काय केलंय बघा. ए बी रेषाखंड वाढवला आपण आणि त्यावर डी बिंदू असा घेतला की ए बी बरोबर बीडी. हे अंतर ए बी आणि बीडी हे अंतर काय आहे, समान आहे. हे समान. आणि डीसी रेषाखंड आपण काढला. आता हा तयार झाला त्रिकोण एसीडी. बघा सिद्धता आपण बघणार आहोत. आता त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीबीसी मध्ये रेख AB एकरूप रेख DB. कारण रचना आपण करून घेतलेली आहे. हे दोन्ही आपण एवढ्याच लांबीचा हा रेषाखंड काढून घेतलेला आहे. हे समान आहेत दोन्ही. कोन ABC एकरूप कोन DBC, कारण हा काय आहे, 90 अंश. प्रत्येकी हे 90 अंश आहे. आणि रेख BC ही दोघांमध्ये सामायिक आहे. सामायिक भुजा रेख BC एकरूप रेख BC.
आता यानुसार आपल्याला हे दोन त्रिकोण, आपण तीन गोष्टी दाखवल्या आणि म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DBC कोणतं प्रमेय येणार? बाजू कोण बाजू, बाकोबा कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. आता हे दोन त्रिकोण एकरूप आणि म्हणून BAC एकरूप कोण BDC, कारण एकरूप त्रिकोणाचे संगत कोण, बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी आता त्रिकोण ABC मध्ये BAC चं माप 60 अंश आपल्याला दिलेलं आहे, पण BAC बरोबर BDC म्हणून कोण BDC चं माप सुद्धा येईल 60 अंश, बरोबर. त्रिकोण ADC मध्ये ADC बघा, हा पूर्ण त्रिकोण, कोण DAC बरोबर कोण ADC बरोबर कोण ACD, कारण या त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. हा आपण 60 अंश, हा पण आपण 60 अंश दाखवला, त्यामुळे हा उरलेला किती येणार आहे? 60 अंश. ओके, म्हणून त्रिकोण ADC हा हे तिन्ही कोण समान 60 अंश आणि म्हणूनच त्रिकोण ADC हा समभुज त्रिकोण झाला, बरोबर, इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणूनच काय आहे? समभुज त्रिकोण, म्हणून AC बरोबर AD बरोबर DC, समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान आणि म्हणून AB, पण AB जी आहे ही AB म्हणजेच काय आहे? आपण AB आणि BD हे समान अंतर घेतलेलं आहे, पण AB बरोबर 1/2 AD काय आहे? AB हे अंतर आणि BD हे अंतर समान आहे, म्हणजेच AB हे अंतर AD च्या निम्मे आहे, म्हणून AB बरोबर 1/2 AC, कारण AD बरोबर काय आहे? AD हे अंतर AC एवढं आहे, कारण समभुज त्रिकोण आहे आणि म्हणून AB बरोबर 1/2 AC, since AD is equal to AC. तर अशा प्रकारे आपण सिद्ध केलं की 30 अंशासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. AB हे 30 अंशासमोरची बाजू आहे, AC हा कर्ण आहे आणि म्हणून AB ची लांबी या कर्णाच्या निम्मी असणार आहे. AB बरोबर हाफ AC. आता पुढे आपल्याला दुसरं बघायचं आहे, 60 अंशासमोरची बाजू आपल्याला दाखवायची आहे. तर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार हा काटकोन त्रिकोण आहे, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग आणि म्हणून AB वर्ग किंवा पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग, यानुसार AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. पण AB म्हणजेच काय आहे? तर 1/2 AC या कंसाचा वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. आपण हा कंस सोडवून घेऊ, 1/2 चा वर्ग म्हणजे 1/4 AC वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. आता AC आणि AC हे एका बाजूला आपण घेऊ, म्हणून BC वर्ग बरोबर AC वर्ग वजा 1/4 AC वर्ग. आता BC ही लक्षात घ्या 60 अंशासमोरची बाजू आहे, बरोबर. आता इथे आपण हा इथे 1 आहे, छेद समान करू, BC वर्ग बरोबर 4 एके 4 वजा 1 म्हणजे 3/4 AC वर्ग. वर्गमूळ घेऊ आपण दोन्ही बाजूचं आणि म्हणून BC बरोबर वर्गमुळात 3/2 AC. AC हा काय आहे? कर्ण, आणि म्हणून आपण या ठिकाणी आता सिद्ध केलं की 60 अंशासमोरची बाजू म्हणजेच BC ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते.
त्रिकोणाचा अजून एक गुणधर्म बघणार आहोत. 45 45 90 अंश त्रिकोणाचं प्रमेय. आता आपण बघितलेलं 30 60 90 या त्रिकोणाचे गुणधर्म आणि त्या सिद्धता बघितल्या. आता हा त्रिकोण 45 45 90 म्हणजे काटकोन त्रिकोण आहे आणि दोन्ही हे लघुकोन 45 45 अंशाचे असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण असते. म्हणजेच कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. थोडक्यात आपण बघूया हे त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश, कोन A आणि कोन C हे समान म्हणजेच 45 अंशाचे दिलेले आहेत. आता हे दोन्ही कोन समान म्हणजेच हा समद्विभुज त्रिकोण झाला आणि म्हणून BC बरोबर AB. आता पायथागोरसच्या सिद्धांतानुसार AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. आता BC आणि AB हे समान आहेत कारण हा समद्विभुज त्रिकोण आहे. BC बरोबर AB आपण घेतलेला आहे म्हणून 2AB वर्ग बरोबर AC वर्ग. AB वर्ग म्हणजेच काय आहे BC. मग BC बरोबर AB म्हणून AB वर्ग अधिक AB वर्ग बरोबर AC वर्ग म्हणून 2AB वर्ग बरोबर AC वर्ग आणि म्हणून AB वर्ग बरोबर 1/2 AC वर्ग. दोन्ही बाजूचा आपण वर्गमूळ घेऊ आणि म्हणून AB बरोबर वर्गमुळात 1/2. 1 चं वर्गमूळ 1 आलं आणि वर्गमुळात 2 चं वर्गमूळ येणार नाही, वर्गमुळात 2च राहणार आहे म्हणून AB बरोबर 1/वर्गमुळात 2 AC. या ठिकाणी AC हा काय आहे कर्ण म्हणजेच AB बरोबर काटकोन करणारी बाजू AB आणि BC बरोबर AB आहे आणि म्हणून BC बरोबर सुद्धा काय मिळणार आहे 1/वर्गमुळात 2 AC. म्हणजेच काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. आणि या गुणधर्माला 45 45 90 अंशाच्या त्रिकोणाचे प्रमेय असे म्हणतात. आता या गुणधर्मांचा उपयोग आपल्याला उदाहरण सोडवताना करायचा असतो. आपण उदाहरण बघूया. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. कोन ABC बरोबर 90 अंश, कोन ACB बरोबर 30 अंश आणि AB बरोबर 100 सेंटीमीटर. तर AC बरोबर किती, BC बरोबर किती? त्रिकोण ABC आपण काढला. काटकोन त्रिकोण आहे. कोन A दिला आहे. ACBC दिलाय 30 अंश म्हणजेच कोन A येणार 60 अंश आणि AB दिली आहे आपल्याला 100 सेंटीमीटर. आता हा 30 60 90 अंश आहे तर आपल्याला गुणधर्म माहिती आहे, आपण प्रमेय अभ्यासलं. आपल्याला AC काढायचं आहे म्हणजे कर्ण काढायचं आहे आणि BC काढायचं आहे 60 अंशा समोरची बाजू. तर 30 60 90 अंशाचं प्रमेय लघुकोन काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश व 60 अंश असतील तर 30 अंशा समोरची बाजू कर्णाच्या निम्मी. तर 30 अंशा समोरची बाजू म्हणजेच कोणती आहे AB बरोबर. AB इज इक्वल टू हाफ AC. म्हणून AB दिलेला आहे आपल्याला, किमती घालू 100 बरोबर 1/2 AC. पक्षांतर करू, 2 इथे भागाकार आहे तिथे गुणाकार होईल. 100 गुणिले 2 बरोबर AC आणि म्हणून AC बरोबर आलं आपलं 200 सेंटीमीटर. AC मिळाला आपल्याला 200. आता BC काढायचंय. BC ही 60 अंशा समोरची बाजू. BC बरोबर ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट म्हणून BC बरोबर वर्गमुळात 3/2 AC. म्हणून AC आपण आता काढलाय 200 वर्गमुळात 3/2 गुणिले 2 भाग लावूया. बे के बे 0 0 म्हणजेच BC चं आलं आपलं 100 वर्गमुळात 3 सेंटीमीटर आणि म्हणून BC बरोबर 100 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे या गुणधर्मांचा उपयोग करून आपल्याला ही उदाहरणं सोडवायची असतात.
पुढचा आपण भाग बघणार आहोत मध्यगा म्हणजे काय. इयत्ता 8वी मध्ये आपण मध्यगा अभ्यासलेला आहे. बघूया आपण. हा त्रिकोण आहे ABC. या त्रिकोणाच्या शिरोबिंदू A मधून बाजू BC वर आपण हा रेषाखंड काढला. असा रेषाखंड काढला की तो बाजू BC चा मध्यबिंदू असेल. तर शिरोबिंदू A मधून समोरील बाजू BC वर जर आपण BC चा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड काढला तर त्या रेषाखंडाला त्या त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात. The segment joining the vertex and midpoint of the opposite side is called median of the triangle. त्रिकोण ABC मध्ये शिरोबिंदू A मधून बाजू BC चा मध्यबिंदू घेतला D आणि बिंदू A आणि D जोडणारा जो रेषाखंड आहे ती त्रिकोणाची मध्यगा होय. तर D हा बाजूचा BC चा मध्यबिंदू आणि AD ही त्रिकोण ABC ची एक मध्यगा आहे. आता हा त्रिकोण ABC आहे. या त्रिकोणाच्या आपण मध्यगा काढून घेऊ. शिरोबिंदू A मधून बाजू BC चा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड AP ही एक मध्यगा झाली. मध्यगेमुळे BC चे दोन भागात विभाजन झाले. BP बरोबर PC किंवा BP बरोबर CP. त्यानंतर शिरोबिंदू B मधून समोरील बाजू AC वर आपण मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड काढला. BQ ही मध्यगा. पुन्हा या Q बिंदूमुळे AQ आणि QC हे समान झाले आणि शिरोबिंदू C मधून समोरील बाजू AB चा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड काढला. CR. आता हे तिन्ही रेषाखंड जे आहेत हे एकाच बिंदूत आपल्याला छेदताना दिसतात. त्यांचा छेदन बिंदू म्हणजेच काय झाला G. आता या ठिकाणी सेगमेंट AP, रेषाखंड AP, रेषाखंड BQ आणि रेषाखंड CR हे या त्रिकोणाच्या या मध्यगा आहेत. आणि या तिन्ही मध्यगा आपल्याला दिसतायत काय आहेत? एकसंपाती आहेत. एकाच बिंदूत छेदत आहेत. एकसंपाती आहेत. त्यांचा जो संपात बिंदू आहे तो G या अक्षराने दाखविला जातो. हा संपात बिंदू आणि तो G या अक्षराने दाखवतात. आणि या संपात बिंदूला मध्यगा संपात असे म्हणतात. आता त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म बघूया. त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूमुळे मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. लक्षात ठेवा. The centroid divides each median in the ratio 2:1. प्रत्येक मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. आता या मध्यगेचे काही गुणधर्म आपण बघणार आहोत. The three medians always meet at a single point, no matter what the shape of the triangle is. समभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण कोणत्याही प्रकारचा त्रिकोण असला तरी तिन्ही मध्यगा ह्या एकाच बिंदूत छेदतात. त्यांचा संपात बिंदू हा एकच असतो. Every triangle has three medians, one from each vertex. प्रत्येक त्रिकोणाला 3 मध्यगा असतात. 3 शिरोबिंदूतून प्रत्येक शिरोबिंदूतून एक. आणि the point where the three medians meet is called the centroid of the triangle. आहे काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या मध्यगेचा गुणधर्म. काय आहे गुणधर्म बघा. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. काटकोन त्रिकोण ABC मी काढला. कर्णावर कर्ण आहे AC. यावर मी मध्यगा काढली म्हणजे शिरोबिंदू B मधून AC वर
ही मध्यगा काढलेली आहे. शिरोबिंदूतून शिरोबिंदूतून काढणारा रेषाखंड आणि तो रेषाखंड समोरील बाजूच्या मध्यबिंदूला जोडला गेला पाहिजे, म्हणजे AC चा मध्यबिंदू D. आता काय सांगितलंय बघा, कर्णावर काढलेल्या या मध्यगेची लांबी म्हणजे BD ची लांबी ही AC च्या निम्मी आहे, कर्णाच्या निम्मी असते. आता D हा मध्यबिंदू आहे, म्हणजेच AD बरोबर DC. आणि आपल्याला काय गुणधर्म माहिती आहे की BD बरोबर 1/2 AC. आता या ठिकाणी या आकृतीत X आणि Y ची आपल्याला किंमत काढायची आहे. काही कोनांची मापं दिलेली आहेत. त्याचबरोबर कोन ABD व कोन ACD हे पण माप आपल्याला काढायचं आहे. आता काय काय दिलेलं आहे बघा आपल्याला. कोन ABC बरोबर X, ACB बरोबर 50 अंश. बरोबर, दिलेली माहिती आपण लिहून घेऊया. हा दिलाय X, ABC आणि ACB. पुढचं रेख AB एकरूप रेख AC दिलेला आहे आपल्याला. त्यानंतर कोन ABC एकरूप कोन ACB समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. काय आता बघितलं आपण की या दोन बाजू एकरूप आहेत, तर त्या बाजूंसमोरील कोन एकरूप असतात आणि म्हणून कोन ABC एकरूप कोन ACB. पण ACB चं माप आपल्याला माहिती आहे 50 अंश आणि म्हणून कोन X बरोबर 50 अंश. कशावरून आपल्याला मिळालं, कारण ACB चं माप 50 आहे, म्हणून कोन X म्हणजेच ABC बरोबर 50 अंश. आता दुसरा त्रिकोण DBC मध्ये काय दिले बघा, कोन DCB बरोबर Y आणि DBC बरोबर 60 अंश. पुन्हा BD एकरूप DC किंवा CD दिलेला आहे, समद्विभुज त्रिकोण झाला आणि म्हणून कोन DBC एकरूप कोन DCB समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयावरून. परंतु कोन DBC बरोबर 60 अंश आपल्याला माहिती आहे आणि DCB म्हणजेच Y, म्हणून Y बरोबर आपल्याला मिळालं 60 अंश. हे आपण 3 वरून काढलं. ओके, आता आपण X आणि Y काढलं. आता आपल्याला कोन ABD आणि कोन ACD ची मापं काढायची आहेत. आता पुन्हा आपल्याला ABD आणि ACD काढायचं आहे. कोन ABD बरोबर कोन ABC अधिक कोन CBD. बघा हा पूर्ण कोन, या दोन कोनांच्या मापांची बेरीज म्हणजेच कोन ABD चं माप. पण ABC आपण काढलं 50 अंश अधिक CBD दिलेला आहे 60 अंश आणि म्हणून कोन ABD बरोबर 110 अंश. आता कोन ACD कडे जाऊया. कोन ACD बरोबर कोन ACB अधिक कोन BCD किंवा DCB. ACB चं माप 50 अंश आणि Y आपण काढलं 60 अंश, म्हणून कोन ACD बरोबर 110 अंश. तर अशा प्रकारे आपण X माप 50 अंश, Y बरोबर 60 अंश, कोन ABD बरोबर 110 अंश आणि कोन ACD बरोबर 110 अंश. पुढचं उदाहरण बघूया. काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 असेल तर त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी काढा. हा काटकोन त्रिकोण आहे ABC. BD ही मध्यगा आहे. दिलाय आपल्याला काटकोन त्रिकोण ABC मध्ये आपण नाव देऊन घेऊया. कर्ण AC 15 दिलेला आहे. आपल्याला BD ची लांबी काढायची आहे. आपण गुणधर्म बघितला. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. BD बरोबर 1/2 AC
आणि म्हणून 1/2 गुणिले एसीचं माप आहे 15 आणि उत्तर आलं 7.5 एकक. ज्या वेळेला ते सेंटीमीटर वगैरे दिलेलं नसेल त्यावेळेला आपण लिहिणार आहोत एकक आणि म्हणून लेंथ बीडी बरोबर म्हणजेच मध्यगेची लांबी आली 7.5 एकक. त्रिकोण PQR चा G हा मध्यगा संपात बिंदू आहे. GT बरोबर 2.5 तर PG आणि PT यांची लांबी काढा. तर दिलेल्या गोष्टीत बघा GT बरोबर 2.5 सेंटीमीटर. PG बरोबर किती, GT बरोबर किती. आता मध्यगेचा आपण गुणधर्म बघितला. PQR मध्ये PT ही मध्यगा, G हा संपात बिंदू. संपात बिंदूमुळे मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. आता GT बघा आणि म्हणून लेंथ PG इज टू लेंथ GT बरोबर 2:1 म्हणजेच PG अपॉन GT इक्वल टू 2/1. पण आपल्याला दिलेला आहे काय दिलेला आहे, GT दिलेला आहे म्हणून PG छेद 2.5 बरोबर 2/1 तिरकस गुणाकार करू. लेंथ PG बरोबर 2 into 2.5 therefore लेंथ PG इक्वल टू 5. आता PG मिळालं आपल्याला 5 आणि आपल्याला GT दिलंय 2.5. PT बरोबर PG अधिक लेंथ GT आणि म्हणून PT बरोबर 5 अधिक 2.5 बरोबर 7.5 एकक आणि म्हणजेच आपल्याला PG आपण काढलं लेंथ PG बरोबर 5 एकक आणि लेंथ PT बरोबर 7.5 एकक. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.